हे डिसिजन फारच काळजीपूर्वक निर्णय घेण्यासारखं आहे. चूज कर की मला कोणते विषय मी बघू शकते, अंदाज घ्यायचा. आपण विषय निवडीच्या वेळी 2-3 गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे गो विथ द फ्लो ही जी टेक्निक आपण बरेचसे विद्यार्थी वापरताना बघतोय ती चुकीची आहे. तर तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण जेव्हा मेन्सकडे जातो तेव्हा विषय कोणता निवडला पाहिजे, हे डिसिजन फारच काळजीपूर्वक निर्णय घेण्यासारखं आहे. तर काय केलं पाहिजे, आपण विषय निवडीच्या वेळी 2-3 गोष्टी लक्षात घ्याव्या. ते काय, तर काय कर, आधी तुला कोणते विषय आवडतात ते पहा. म्हणजे तुला पॉलिटिकलमध्ये आवड आहे किंवा पॉलिटिकल तुझा छान आहे, हिस्ट्री आहे किंवा इकॉनॉमिक आहे किंवा सोशॉलॉजी आहे, यापैकी तुझे 2-3 विषय तू चूज कर की मला कोणते विषय मी बघू शकते, अंदाज घ्यायचा. मग माझ्या आवडीचे विषय मी काढले, त्यापैकी आता काय सर्च करायचंय आपल्याला की यामध्ये स्कोरेबल सब्जेक्ट कोणता. म्हणजे गो विथ द फ्लो ही जी टेक्निक आपण बरेचसे विद्यार्थी वापरताना बघतोय ती चुकीची आहे. गो विथ द फ्लो प्रत्येक कंडिशनला लागू होत नाही. आपण काय केलं पाहिजे की मला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि मी कशामध्ये स्कोअर चांगला करू शकते, हे जेव्हा आपल्याला समजतं ना त्यावेळी आपण योग्य निर्णय घेतो. मग तुम्हाला काय करायचंय की या विषयांपैकी मी चांगला स्कोरेबल विषय मला कोणता आहे. मग त्याच्यामध्ये तुला इकॉनॉमिक्स असेल किंवा सोशॉलॉजी असेल किंवा इतर कुठला विषय असेल तो विषय तू घे. सर्वात आधी त्याचा सिलेबस बघा. सिलेबस विद्यार्थी वाचत नाहीत, परीक्षा डायरेक्टली द्यायला बसतात, अटेम्प्ट देतात आणि मग डिमोटिवेट होतात. अशा वेळी काय केलं पाहिजे की तुम्ही सिलेबस आधी बघा. सिलेबस बघितल्यानंतर आपल्याला त्या विषयाचा अंदाज येतो की ह्या विषयामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. सिलेबस तुमचा रेडी असेल तर तुम्ही निर्णय घेऊ शकता की आता मी या विषयाकडे जाऊ शकते. त्यानंतर तुम्ही त्या विषयाबाबत मार्केटमध्ये काय मटेरियल उपलब्ध आहे, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुम्हाला मेंटॉर कसे मिळतात ते जरा तुम्ही बघून घ्या. शिवाय मेंटॉर आणि मटेरियल याच्यावर डिपेंडंट न राहता आपण काय केलं पाहिजे की माझा सेल्फ स्टडी कसा आहे, सेल्फ स्टडीला जास्त प्राधान्य द्या. जो कोणता विषय निवडणार त्याला सेल्फ स्टडी फार महत्त्वाचा आहे. म्हणजे काय की मी एखादी अकॅडमी जॉईन केली, तिथे तुम्ही लाखो रुपये भरता, वर्षभर 2 वर्ष 3 वर्ष तिथे गुंतून बसता, अभ्यासच होत नाहीये कारण की आपण त्या ट्रेंडनी जातो. म्हणजे काय, आपल्याकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रश्नांचा सराव करून घेतला जातोय, टेस्ट सिरीज सोडवून घेतल्या जात आहेत, मॉक टेस्ट घेतल्या जात आहेत, पण मला त्याच्यामध्ये माझा अभ्यास होतोय का. मग बरेचसे विद्यार्थी इथे फसतात की मी विषय चुकीचा निवडला, आता मी ट्रॅप झालो, आता मी इथून निघू शकत नाही. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे की सिलेबसचा आधी अंदाज घ्या. तुम्हाला तिथे अकॅडमी कोणती उपलब्ध आहे, तुमचा सेल्फ स्टडी त्याच्यामध्ये कसा होतोय, हा आधी तुम्ही एक अटेम्प्ट पर्यंत हाच निर्णय तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतःचं सेल्फ परीक्षण करायचं आहे.